भास्कर जाधव काय आहे, भास्कर जाधव जाणतात चांगल्या प्रकारे. आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. तो रांगडा माणूस आहे, शिंदे साहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे. तुम्ही कितीही त्याच्यात आरती ओवाळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही, असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे. वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस. तो तुमच्याबरोबर राहणार नाही. तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधव साहेब म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे जवळपास निश्चित झालेलं आहे. ऑपरेशन टायगर्स थांबणार नाही असे तुमचे काही नेते सांगतायत. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये हे राबवलं जाऊ शकतं का आणि याचा कशा प्रकारे फायदा होईल तुम्हाला? अहो, महानगरपालिकेचं काय आलं, आता मुंबईमध्ये जवळपास 35 नगरसेवक आलेले आहेत. 35 नगरसेवकांनी प्रवेश घेतला आहे. माझ्या संभाजीनगरमध्ये जवळपास 20-22 नगरसेवकांनी प्रवेश घेतला आहे. 6 महापौरांनी प्रवेश घेतलेला आहे. उभाटा गट राहिला आहे कुठं? म्हणून उभाटा गटाची आता आम्हाला चिंता राहिलेली नाही. आम्ही आमच्या मजबूतीने हे सर्व आता राजकारण करणार आहोत आणि येणारी सत्ता मुंबई महानगरपालिका सहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायचा हा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोकणातील त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते जात आहेत पालिकडे. डॅमेज कंट्रोल करायसाठी कोण कुठं जातं आहे हे पाहण्यापेक्षा पक्ष कुठं चालला याच्याकडे लक्ष द्या. पक्षाची तुमची असलेली वाताहत थांबवण्यासाठी काही करा. बडबड करून पक्ष वाढत नसतो हे त्यांना कधी कळेल हे देव जाणे. परंतु नाचना नाही आता कहते अंगण तेडा, ही अशी यांची भूमिका राहिलेली. महायुतीमध्ये काही कोल्ड वार सुरू आहे का आपल्याकडे काही? नाही, काय कोल्ड वार नाही. आम्ही डायरेक्ट वार करणारे लोक आहेत. कोल्ड वार कसं काय होऊ शकतो? लाडक्या बहिणींच्या उत्पन्नासंदर्भात तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आणि लाभार्थी महिलांचे उत्पादन किंवा कागदपत्रे, जमीन यांची तपासणी होणार असं काय आहे का? नाही, असं काही नाही आहे. अनेक लाडक्या बहिणींनी त्यांचं उत्पन्नाची मर्यादा वाढलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेली असल्यामुळं त्यांनी स्वतःहूनच अर्ज मागं घेण्याची प्रक्रिया केलेली आहे. आम्ही कुणावरही दबाव किंवा त्यांची चौकशी करत नाही. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात स्पर्धा लागली का? कारण कक्ष सुरू करतायत आरोग्य कक्ष. हे बघा, शिंदे साहेबाचं एक तत्व आहे, पहिल्यापासून आताच नाही, फार मंत्री असतानापासून त्यांनी त्यांची एक भूमिका ठेवली होती आरोग्याविषयी आणि त्या भूमिकेशी ते एकरूप होऊन काम करतात. तुम्ही पाहिलं असेल, मंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स देण्याचं काम असेल आणि सत्तेमध्ये असताना माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढण्याचं काम असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्वांना मदत करण्याचं काम असेल, हे त्यांनी स्वतः त्याला प्रायोरिटी म्हणून घेतलेलं आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की या कामामध्ये मी माझा थोडा वेळ जास्त द्यावा, म्हणून त्यांनी ते निर्माण केलेला कक्ष आहे. त्याचा राजकारणाशी एकमेकाला चेकमेट देण्याचा कोणताही स्वभाव पण नाही आणि ते तसं करतही नाही.